मित्रांनो, तर आपण चालू होतो. हे काय इकडं भावाला काय बघ सारं पाणी झालं. महाराष्ट्र आज काय विषय होता, जरा श्रावण मास निमित्त आपण ठेवलं इकडं फराळाच कार्यक्रम. त्यामुळे चाललो होतो वैभव शेठ, मुळे शेठ आणि नाजरकर ओळखलं असं. बघू आता पुढं काय होतंय. लय चिकल होता इथं मोठा. अरे बाप दम्मान भावा, नाही तर जायचं आपलं पवन मध्ये. इथं काय नद्याचे नदे वाद होते, पण आपण महादेवात भक्त म्हणल्यावर जाणार 100% गॅरंटी. काय जास्त घुमायले गाडी दमली चालेल. चला चलो ब्लॉक चालू तर चल ना. काय मग वातावरण आपल्या भावाचं इथं नाच करतात काय. ओनली महादेव भक्त डोंगरदाऱ्या असं जगात राहा मित्रांनो. असं भिजलो पण तरी पण आलो आपण, कारण आपण भक्त महादेवाचे. काय डोंगरदाऱ्या असं वातावरण तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. फक्त आपल्या आंबरचं महादेव, डोंगरातलं महादेव म्हणतात. पण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे नाही का. पाणी जंगल गिअर टँकर असा असं काय भावांना मग टॉपचा विषय नाच पडते का नुसते ब्लॉग होणार आहे आता. आपल्याला आता फराळ वगैरे घेऊन वर जायचे होते. त्यासाठी आपल्याला धायसर वगैरे तिथं थांबलेले होते. तुम्हाला मी असं डोंगरदाऱ्या दाखवणार आहे. डोंगरातला महादेव तुम्ही बघितला असेल का नसेल ते आपल्याला काही माहित नाही, पण एकदा अवश्य भेट द्या. जालना जिल्हा तालुका आंबड डोंगरातला महादेव म्हणलं कुणी सुद्धा पत्ता तुम्हाला सांगून टाकेल, काही विषय नाही त्याच्यामध्ये. मग आपण कॅरेट वगैरे वर घेऊन आलो. कोणी घरी जाय घरी मुळे सर आहे करा ना. बता फोटो घेऊ भावाला म्हणलं चांगला व्हिडिओ घेऊ, मस्त इंस्टाग्रामला गाणं वगैरे टाकून देऊ त्याच्यावरती. जनसेवा ईश्वर सेवा. मग काय आपण फराळ वगैरे वाटप करायला सुरुवात केली. चांगले फोटो वगैरे काढले आणि गर्दी वाढतच जात होती. जसा टाईम नव्हता तशी गर्दी वाढत जात होती, कारण आज होता लास्ट श्रावण सोमवार. त्यामुळे गर्दी वाढत जाते. इथं भंडारा पण होता. भंडाराच्या कार्यक्रमामुळे पब्लिक बी थोडी जास्तच होती. ओके चालू होते आज इकडं पूर्ण टीम महाराष्ट्र राज्य. एकदम निसर्गरम्य वातावरण. तसं पाणी येतंय वरून दन 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 दन. किती छान वाटतं. आपल्याला जायचं होतं महादेवाच्या डोंगरावरती. डोंगरावर जाण्यासाठी आपण सफर जारी केला. समोर जाताना एक आजी बसली होती. म्हणलं आजी चलत होती वरवर. म्हणलं आजीला दामान नाही देताना खाली डबल जायचं कामच नाही. डायरेक्ट पुढच्या वर्षी सोमवार द्यायचं म्हणून. मग काय समोर चालत राहतो. भावा डायरेक्ट पळतच होता पुढं पुढं. म्हणलं थांब रे मला येऊ दे, नाही तर मला शिन्नी वर्गी दिगा डोंगर दर्यान. वा काय माझा निसर्ग म्हणजे एकदम भावानं असा निसर्ग आहे ना. माणूस निसर्गात गेला तर परत खाली वाटत नाही, कारण असे डोंगर दर्या म्हणजे एकदम वा. काय सांगू मी तुम्हाला, शब्दामध्ये बोलू शकत नाही माहिती का. तर कसं काय वाटलं मित्रांनो ब्लॉग. अवश्य आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून टाका. बाकी आपण नंतरचं पुढं पुढं बघून घेऊ. निसर्गरम्य वातावरण एकदम भारी वाटत होतं आणि काही बाकी काही विषय नाही. मग सबस्क्राईब करून टाका. ओके मग काय म्हणलं व्हिडिओ वगैरे काढा जर शिका आपली. थोडं मस्त बेस्ट ॲक्टिंग वगैरे चालू होती. आणि त्याने काय महाराष्ट्र राज्य विद्यार्थी समाज केला इकडे. मस्त वातावरण. तुम्ही अवश्य भेट